एवढा फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे. निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स बांधतो आहे. कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे, संत्रा मार्केटला बांधतो आहे, नेताजी मार्केटला बांधतो आहे, एस टी स्टँड जे आहे तिथे बांधतो आहे. नवीन एस टी स्टेशन आता आपण अजनीला इरिगेशनच्या जागेवर मोठं बांधतो आहे. जेल आपलं शिफ्ट करतो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आता मोठे मोठे मार्केट्स उभे करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग टँक, हेल्थ क्लब हे सगळं ठेवलेलं आहे. आपण आपल्या याच रामदासपेठ सारख्या प्राईम जागेमध्ये एक काचीपुराचे प्रकल्पावर काम करतो आहे. साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय व्यवस्थाही करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो आहे की ज्यामध्ये आपले बॅडमिंटनपासून सगळ्या प्रकारचे खेळ राहतील. आणि माझा आग्रह असा आहे की नेहमी कमीत कमी पैशामध्ये गरीब माणसाच्या मुलाला हे सगळ्या सवलतीत खेळायला मिळायला पाहिजे. ऑलिम्पिक स्टँडर्डचे 25 स्विमिंग टँक आपण नागपुरात करणार आहोत आणि हे नागपूरच्या सर्व भागात होणार आहे. त्या दृष्टीने आपण स्पोर्टला प्रोत्साहन देण्याकरता त्या नागपूरच्या चारही दिशेला 4 क्लब आपण निर्माण करायचं ठरवलं होतं. आणि जरी क्लब जरी नाव असलं तरी त्यावर या सगळ्या खेळाडू, हजारो खेळाडू घेऊ शकले पाहिजे अशा व्यवस्था आपण जवळपास निःशुल्क द्यायच्या आहेत. त्यातले 2 प्रकल्प आता जवळपास मार्गी लागले आहेत. एक आपल्या इथे वाडीला 9 एकर जागा वनराई फाउंडेशनची होती स्पोर्ट्स आणि कल्चरलच्या करता क्लब करता. त्या ठिकाणी आता आपण डिझाईन पक्का झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा क्लब आपण तयार करतो आहे. आणि दुसरा क्लब आपण मेंबरशिप तयार करून त्यांनी पण गरीब लोकांकरता खेळाच्या फॅसिलिटी द्यायच्या, त्याची व्यवस्था करायची. तो एक